मराठी प्रेक्षकांना आपल्या अफलातून विनोद शैलीने आणि सहज सुंदर अभिनयाने आयुष्यभर खळकवून हसवणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांचं पडद्यामागचं आयुष्य मात्र अनेक भावनिक चढउतारांनी भरलेलं होतं. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अनेक न ऐकलेल्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या प्रेमाची सुरुवात, लक्ष्मीकांत यांची पहिली बायको, त्यांच्याशी दुसरं लग्न, लक्ष्मीकांत यांचा स्वभाव, त्यांच्या आजारपणातील मृत्यू आणि त्यांच्या निधनानंतरचा काळ अशा अनेक भावूक क्षणांवर त्यांनी मनमोकळेपणाने भाष्य केलं. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डेसोबतच्या आयुष्यातील अनेक आठवणी प्रथमच इतक्या सविस्तरपणे सांगितल्या. चला तर जाणून घेऊया ते नक्की काय म्हणाल्या. प्रिया सांगतात की सुरुवातीला लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांच्यासाठी फक्त सहकलाकार होते. त्यांच्यात आणि माझ्यात तब्बल 16-17 वर्षांचं अंतर होतं. सुरुवातीला आमच्यात केवळ मैत्री होती. मात्र याच काळात माझ्या आईची तब्येत बिघडली. त्या कठीण काळात लक्ष्मीकांत यांनी मला खूप आधार दिला. तेथूनच आमचं नातं आणखी दृढ झालं. त्या स्पष्टपणे सांगतात की या नात्यात कोणताही स्वार्थ किंवा व्यवहार नव्हता. त्या परिस्थितीत हे नातं सहज फुलत गेले. या मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी अत्यंत संवेदनशील विषयालाही स्पर्श केला. त्यांचे लक्ष्मीकांत यांच्यावर प्रेम जुळले ते लक्ष्मीकांत विवाहित होते. त्यावेळी लक्ष्मीकांत आणि रुही बेर्डे यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. त्यामुळे लोक त्यांच्यावर टीका करतात. त्यांना होम ब्रेकर म्हणतात. लक्ष्मीकांत आणि रुही यांचा संसार मोडण्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, त्यावेळी मी 19 वर्षांची होते. या वयात जेव्हा एखाद्यावर प्रेम होतं तेव्हा ते निस्वार्थी असतं. त्यातून आपल्याला काय मिळेल, आपण काय गमावू ह्याचा विचार आपण करत नाही. काय चूक काय बरोबर हे आपल्याला समजत नसतं. आयुष्यात काही गोष्टी नियतीने आधीच लिहिलेल्या असतात. त्या स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे कुठला पर्याय नसतो. घरची जबाबदारी आणि भावनिक आधार या सगळ्यामुळे मी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अधिक जवळ गेले. मुलाखतीत पुढे प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नी रुही बेर्डे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. त्या स्पष्ट शब्दात म्हणाल्या, त्यांच्यामुळेच लक्ष्मीकांत सुपरस्टार होऊ शकले. लक्ष्मीकांत यांचे करिअर घडावे म्हणून त्यांनी खूप मोठा त्याग केला. लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यात त्यांचे योगदान खूप मोठे आहे. यानंतर त्यांनी लक्ष्मीकांत यांच्या स्वभावावर भाष्य केले. त्या सांगतात, लोकांना वाटायचं ते कायम मस्करीच्या मूडमध्येच राहत असतील, पण प्रत्यक्षात ते खूप शांत आणि समजूतदार होते. माझ्यासाठी तर ते गुरु होते. अभिनयातील अनेक बारकावे त्यांनी मला समजावून सांगितले. त्या काळात त्यांनी मलाच नाही तर इतर अनेक सहकलाकारांना खूप मदत केली. त्यांच्यामध्ये कायम मला गिरगावचा साधा माणूस दिसायचा. सुपरस्टार झाल्यानंतरही त्यांच्या स्वभावात अजिबात अहंकार नव्हता. सेटवर असो किंवा घरी सर्वांशी ते साधेपणाने वागत असत. त्यामुळे सहकलाकार ते स्पॉट बॉय या सर्वांमध्ये ते खूप लोकप्रिय होते. सेटवर नवीन स्पॉट बॉय आला तरीही ते त्यांच्याशी प्रेमाने बोलायचे. कोणाच्याही मदतीला जायला कायम तत्पर असायचे. यानंतर त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूच्या वेळेच्या क्लेशदायक आठवणी शेअर केल्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षात त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. त्यांच्यावर बराच काळ उपचार सुरू होते. मात्र शरीराने त्यांना साथ दिली नाही. त्यांच्या मृत्यूने मी पूर्णपणे एकटी पडले होते. लक्ष्मीकांत गेल्यानंतर सगळं संपल्यासारखं झालं. मला एकटेपणाची सवय खूप आधीपासूनच होती. पहिले आई गेली, वडील गेले, आजी गेली. प्रत्येक वेळी मी स्वतःला सावरलं. पण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर मी पूर्ण खचले. ते गेल्यानंतर माझ्यातलं तेजस निघून गेल्यासारखं वाटत होतं. पुन्हा कसं उभं राहायचं हेच कळत नव्हतं. मात्र माझ्याकडे रडायलाही वेळ नव्हता, कारण 2 लहान मुलांचं भविष्य माझ्यासमोर उभं होतं. माझी मुलं लहान होती. त्यांना उभं करणं हीच माझी जबाबदारी होती. लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतरचा एक प्रसंग आजही प्रिया विसरू शकत नाही. त्या सांगतात की मी पूर्णपणे कोलमडून गेले होते. त्याचवेळी लहानका अभिनय त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या हातात हात ठेवून झोपला. त्या क्षणी त्यांना जाणवलं की आता जगण्याचं कारण हीच 2 मुलं आहेत. त्या क्षणापासून त्यांनी स्वतःला सावरायचं ठरवलं. माझं वय कमी होतं. बेर्डे कुटुंबातील काही ज्येष्ठांनी मला तो दुसरा जोडीदार शोधायला हरकत नाही असं सांगितलं. मात्र दुसरं लग्न करायचा विचार देखील माझ्या मनाला शिवला नाही. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पुण्याईने पुढे सगळं निभावून दिलं. एक काम मिळत गेलं. मुलंसुद्धा शिकली व कामाला लागली. अशा प्रकारे प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला. आज लक्ष्मीकांत बेर्डे या जगात नसले तरी त्यांचे विचार आजही आपल्या आयुष्याचा आधार असल्याचं प्रिया अनेकदा सांगतात. लोक आजही त्यांच्यावर प्रेम करतात, कारण त्यांनी फक्त चित्रपट केले नाही तर माणसं जोडली. कलाकार म्हणून मिळालेलं यश मोठं होतंच, पण माणूस म्हणून त्यांनी कमावलेलं प्रेम त्याहूनही मोठं आहे. प्रिया बेर्डे यांच्या या मुलाखतीतून लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक वेगळीच प्रतिमा समोर येते.
पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कलाकार प्रत्यक्ष आयुष्यात अत्यंत संवेदनशील, कुटुंबवत्सल, मित्रांसाठी जीव ओवाळून टाकणारा असा अत्यंत साधा माणूस होता. त्यांच्या जाण्यानंतर प्रिया बेडे यांनी अनुभवलेला संघर्ष, मुलांसाठी घेतलेले कठोर परिश्रम आणि पुन्हा उभं राहण्याची जिद्द ही प्रत्येकासाठीच नक्कीच प्रेरणादायक आहे.